फुकट दिले वतेल परवडते वतले ते परवडतील. घराने खायला परवडते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी यूट्यूब, इंस्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो. मित्रांनो, आज तारीख आहे 25 फेब्रुवारी 2026, वार बुधवारी, सकाळचे वाजले आता जवळपास 10. आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये. दररोजच्या प्रमाणे कांद्याचा लाईव्ह बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता. मित्रांनो, आजची आवक परिस्थिती सरासरी तिचे 700 ते 750 800 नागांमध्ये आजची पण आवक परिस्थिती. बाजारभावात मित्रांनो परत बदल झाला आहे. आजचे बाजारभाव परत थोडेफार आपल्याला कमी जास्त बघायला मिळत आहे. तर आजचे बाजारभाव जाणून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संपूर्ण ट्रॅक्टरमधील बाजारभाव. धन्यवाद. कुठला कांदा आहे दादा आपला? कोरण. काय भाव झाला आज? 1031 रुपये. काल होते, काल परवा याच्या आधी काय भाव गेला होता कांदा? 1200 पर्यंत जायचं, म्हणजे 200 रुपयांनी मागच्या आठवड्यापेक्षा कमी झालं मार्केट. ठीक. किती राहिलं शिल्लक अजून कांदा? परवडला काय वर्षी कांदा? परवडला. ठीक आहे, ओके, चालेल. चला, गोरणचे सगळं. हा किती गेला? 1100 आहे का? थोडा गोळा माल आहे मित्रांनो. 1100 रुपये. 1180 रुपये झालं मित्रांनो. कलर क्वालिटी साईज चांगली कांद्याला, क्वालिटी बघू शकता. 1180 रुपये. कुठले दादा कांदे आपले? आडगावचे. हा का? काय भाव गेला? दोन्ही एकच भाव आहे. एक. बरं, 1180. कात्रीचेच आहे का? ओके. किती राहिले शिल्लक अजून? आणि याचं कोणतं बियाणं आहे आपली? नारळीच आहे. ओके. मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो. मोठा मीडियम कांदा आहे. 846 रुपये. कुठले दादा कांदे आपले? हा, बोराळी. बरं, काय भाव गेले? 891. 891 रुपये. काय कालपेक्षा कमी आहे का जास्त आहे? कमी आहे आज कमी गेले. बरं, 891 रुपये गेला. हा पण मोठा मीडियम कांदा आहे. कुंभारीचा. किती शिल्लक अजून? किती? 2-3 ट्रॅक्टर आहे. बरं, काय भाव गेले? 700 रुपये गेले. 700 गेले का 800 गेले? 850 गेले. किती गेला? 850. 850. कुठला कांदा आहे आपला? सिंदवडचे. किती राहिले दादा शिल्लक अजून? नाही, आपण शेवटचा. शेवट परवडले कांदे? परवडले. हो, काय परवडते. बरं, खर्च निघाला का नाही? खर्च नाही निघाल. हा ना, या असे गेल्यावर काय नाही निघाल खर्च. 814. कुठला कांदा आहे दादा? सिंदवड. 814 रुपये. साईज आहे 45-50 प्लस. बरं, 800 पूर्ण. 804 रुपये. हा पण थोडा वलसर आहे. 804 रुपये. मोठा मीडियम कांदा, क्वालिटी बघू शकता. 804 रुपये. गाव कोणतं आहे? चिंचोले. दुःख वाटत पण मग आता काय करणार आहे? किती गेला? 812 रुपये. किती अपेक्षा घरून? किती अपेक्षा होती तुम्हाला? 1000ची होती, पण ते 1000 पुरे झाले. हा ना, अपेक्षा कमीच होती पण ती सुद्धा नाही पूर्ण झाली बघ. काही नाही, माती मोले सारे. अवघड परिस्थिती. कस काय खर्च निघाली का वर्षी कांद्याचे? घरातून पैसे गेले, उत्पन्न नाही झालं बा तेवढं. ऍव्हरेज कस काय? बरोबर. लावायचे 800, कापायचे 800, निंदायचे 800. किती झाली? बरोबर. क्विंटलला? हा, क्विंटलला 800. बरोबर. तेव्हा मग खादन उळण ते आपलं घरच. खरी परिस्थिती. गोणीचे बाजार कुठे गेले आज खादीचे? मग 2021 गेली. कवडी वर चालू आहे आता शेतकरी. 8 रुपये किलो कांदा विकत. मग 2100 रुपये गोणी ना, ते सरासरी कम्प्लीट कांद्याला 2000 रुपये मार्केट. बरोबर. कमी 2000 रुपये तरी कांदा झाला पाहिजे. तर या काहीतरी परिस्थितीत भेटत. सरासरी 15-16 पुढे तरच पैसे होणार. नाही तर काही नाही. पैसे ते होणार नाही, पण मग एक तोंडाला तोंड लागेल भाऊ. काहीतरी खर्च उत्पन्न एक येऊन जाईल भाऊ असं. पुढे काहीतरी करता मग. नाही तर खर्च एवढे 800-900 रुपये बाजार गेल्यावर काहीच परवडणार नाही. गाव कोणतं आहे आपलं? शिंदे. बरं, हा किती गेला? 1176. हा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये. क्वालिटी बघू शकता. साईज सगळी 55-60 प्लस आहे. क्वालिटी बघू शकता कांद्याची. 11 किती आहे? म्हणजे 12.5 रुपये. काल होते का? काल काय भाव गेले? काल काय 1000. ठीक. माल दुसरा होता. माल दुसरा. ओके, चालेल. काय भाव गेले दादा आज? 1336 रुपये. त्या परवा 14 गेला होता ना? हा, परवा काल 13 झाला. ठीक आहे, आज 1336 गेला. ओके. कोणतं बियाणं आपले? विशालला. विशालचं बियाणे. किती राहिले शिल्लक अजून? 4 ट्रॅक्टर. गाव खडकोज. ओके. 1225. कमी गेला काय आज? बरं, आज 1225 रुपये झाला आहे. कांदा क्वालिटी बघू शकता, पण वेगळा आहे थोडा कांदा कालच्या पेक्षा. ठीक आहे. गुराळे ना? हा, बरोबर. 841 रुपये. मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो. 841 रुपये. कांदा क्वालिटी बघू शकता. कुठले दादा कांदे? सिंदवड. किती गेले हो काका? 940. वडाळी का? भुई. 940 रुपये. कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये. किती राहिले शिल्लक अजून? शेवट झाले. बर, काय भाव गेले? काय गेले आज? एवढा गोळा माल आहे सुपर क्वालिटी. पण गेलं ना 1200. फक्त 1230 रुपये गेला. सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे मित्रांनो. 1230 रुपये गेला. कुठले दादा?
देवरगावचे. काय परिस्थिती कसं काय, वाईट परिस्थिती. परवडतंय का बाजारभावात? किती अपेक्षित किती होता तुम्हाला बाजारभाव? 24-24 जायला पाहिजे होतं कांदा पाहून. बरं, किती शिल्लक किती राहिले अजून? त्याला येतं ट्रॅक्टर. शेवट राहील. बरं, सरासरी काय विकला यावर्षी? सरासरी काय 1200-1250 रुपये पडली. बरं, 700 रुपये. 700 गेले. कुठला कांदा आहे आपला? भुत्याने कान मंडळ. बरं, ठीक. ओके, चालेल सर. तोच आहे का? 1200 रुपये झाला आहे. आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची. एक साईज मध्ये कलर क्वालिटी चांगली. 1200. गुराळीच का? 1005. गाव कोणतं आहे? शेलू. 1005 रुपये. कसं काय परिस्थिती दादा? आहे तीच आहे का काही बदल आहे थोडाफार? आहे तीच परिस्थिती. किती माल किती राहिला अजून शिल्लक? परवडेल का या भावात जर असेच राहिले बाजार? काय परवडणार? तरी आता इथून पुढे आता गेली आतापर्यंत विकले 800-900, पण इथून पुढे तुम्हाला काय अपेक्षित बाजार होईल? जास्त नाही पण 1400-1500 तरी पाहिजे. सरासरी जायला पाहिजे बघ. तेव्हा काहीतरी मागचं पुढचं थोडं. ठीक आहे, चालेल. हा ना, तेवढं तर आता ते भाव नाही भेटू राहिलं. ठीक आहे, चालेल. चला, 870 रुपये जाईल मित्रांनो. मीडियम साईज मध्ये कांदा आहे, पूर्णपणे वाळलेला आहे. क्वालिटी बघू शकता. 870 रुपये मीडियम साईज मध्ये. कुठले दादा कांदे? नांदूर खुर्द. 800 रुपये मित्रांनो. गोल्टा आहे, गोल्टी मिक्स आहे. क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये, सुपर क्वालिटी मध्ये. 800 पूर्ण 800. कुठले दादा? देवरगाव. 900 रुपये गेला मित्रांनो. कांदा क्वालिटी बघू शकता. साईज चांगली आहे कांद्याला. काय 900 किती वरती? काहीच नाही. पुन्हा 10 कमी जायले. 890 गेलेलं आहे. 890 रुपये गेले. कसं काय परिस्थिती वाटते आज? काय परिस्थिती आहे? काय परवडतोय का कांदा बाजार भाव? खर्चाच्या तुलनेत जर बघायला गेलं कसं काय परवडतं? करेल खरी परिस्थिती. किती खर्च झाला यावर्षी आणि तुमचे उत्पन्न कसं काय यावर्षी? काहीच नाही. अर्धे पैसे नाही म्हणजे पैसेच नाही डायरेक्ट. समजायचं का ते सर्व काही खर्चातच जाणार, शेतकऱ्याला काहीच मिळणार शिल्लक काहीच राहत नाही. बरोबर आहे. आणि कांदा म्हणजे ॲव्हरेज कसं काय निघू राहिली यावर्षी दरवर्षी? ॲव्हरेज तर नाहीच एवढं. का आता हे जर आडव्या लाईनी लावले बरोबर. तर डबल मार्केट भरत त्याची माहिती नाही. तर ॲव्हरेज नाही माझ्या हिशोबाने. ॲव्हरेज नसून पण बाजारभाव तेवढे नाही, अपेक्षित बाजारभाव नाही. कमीत कमी किती पाहिजे होते आता सध्या? मी 2000 रुपये तरी मार्केट मिळायला पाहिजे कांद्याला. आता जायला पाहिजे होते 2000 रुपये. मग काहीतरी मिळतं शेतकऱ्याला 200-400 रुपये. बरोबर. क्विंटल मागे. या अशा 800-850 मध्ये काहीच राहणार नाही. शिल्लक काहीच नाही. समजा जवळपास 7,000 रुपये वेगळं काढण लागण 14,000 तेच गेले. बरोबर. काही राहत नाही. काही राहत नाही. बाकीचं वेगळंच, खतं वेगळेच, पावडरी वेगळंच. वगैरे खादी वगैरे वेगळंच. बरोबर. खादीची गोणी आज 1500-2000 रुपये. 2000 1000 सरासरी. रुपयाची 2000 जाईल. हा ना. कांदा कांदा तिथंच आहे. 8 रुपये किलो व्हायचे. 8 रुपये किलो रे. ठीक आहे, चालेल. गाव कोणतं आहे आता आपलं? खडक जाऊ. उन्हाळा कांदा आहे मित्रांनो हा. काल काय भाव गेला होता, आज काय भाव गेला दादा? काल 751. आज किती गेला? 760. बरं, 760 रुपये. कुठले दादा? Imperfect. पूर्ण पूर्ण झालं का? 1100. 1100 पूर्ण 1100 रुपये. गणोरचा कांदा आहे मित्रांनो. साईज, कलर, क्वालिटी बघू शकता. कोणते बियाणे आहे का काही? आपलं घर घरगुतीच. काल होते का? हा. काल काय भाव गेले? काल 12 गेला. आज 100 कमी गेलो. ठीक. 2 हप्त्यापासून गेलं. हा, काय करायचं? 700 गेले फक्त. मग आता काय ठरवलं? काय करायचं? कसं काय आता काय ठरवलं मग तुम्ही? काय करायला पाहिजे? काय फुकट दिले वतेल परवडते. वतले ते परवडतील. घराने खायला परवडते. बरोबर. किती राहिलं शिल्लक? किती राहिलं अजून? एक ट्रॅक्टर आहे. काय वाटतं आता तुम्हाला याच्यावरती काय करायला पाहिजे? नाराज झाला सांगतो. 700 रुपये काय जोत? तुमचे लागवडीचा खर्च किती असेल? खर्च 15 रुपये खर्च आहे. 7 रुपये म्हणजे निम्म्याला निम्मे झाले. तुमचं भाडं निघत का नाही त्याच्यामध्ये? आता कसं काय शेतकऱ्याचं उत्पन्न डबल बरोबर आहे. 50% सुद्धा शेतकऱ्याला आता अमेरिकेवरून माल आणायचंय. अनुदान द्यावा अशी इच्छा. 700 ना काय होणार? 700. कमीत कमी किती अनुदान किंवा हमी भाव पाहिजे तेव्हा परवडेल बा शेतकऱ्यांना? असं 3000 रुपये हमी भाव पाहिजे. आणि अनुदानाचं म्हटलं तर 1000 रुपयाचे कमी अनुदान नाही दिलं पाहिजे सरकार. बरोबर. क्विंटलला. सरकारने निर्यात शुल्क काय जे होतं ना हा, ते कमी करून शेतकऱ्यांचा तोंडचा घास असं म्हटलं तर चालेल. खरी आता मजुरी परिस्थिती. सुद्धा एवढी जाणार नाही. एवढं 700 बरोबर आहे. काय होणार?
ट्रॅक्टरचं भाडं जर बघायला गेलं तर आज भाडं आणि मजुरी नाही त्याची. मग शेतकऱ्यांना जगायचं कसं, बरोबर आहे. खायचं काय आणि प्रपंच कसं काय. आता एकरी तुमचा साधारणतः किती खर्च राहतो एकरी? तरी 40,000 60,000 रुपये समजा, 50 ते 60,000 रुपये खर्च आहे. आणि उत्पन्न जर पाहिलं गेलं तर आज 40,000 रुपये, बाकीचं नाही. बाकीचं वेगळंच, मार्केट पर्यंत आणायचं वेगळं खर्च, आपली मजुरी वेगळी येते. बियाणं हे ते बाकीचं वेगळं. बरोबर आहे, बरोबर आम्ही आहे. काही रात्रंदिवसाचे कष्ट केलं ते वेगळे. ते तर वेगळंच, बरोबर काही आहे. रात्री येते 10 आणि जाते सकाळी 7. बरं, खरी त्याच्यात बरं. द्यावं लागतं, पाणी भरावं लागतं. आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती आल्यावर तर 2100 रुपये गोणी झाली. बरोबर आहे. आणि कांदा आज 7 आणि 8 रुपये विकू राहिले. सरकारने ना शेतकऱ्याचं उत्पन्न नाही डबल केलं, बाजारभाव बाकीचे उत्पन्नाचं डबल केलं. बरोबर आहे. खादीचे याचे त्याचे भाव डबल केले. 20 रुपयाला आणि भेटती आणि कांदे 7 रुपये विकायचे. खरी परिस्थिती नाही, मग सत्य परिस्थिती आजची मार्केटची. ठीक आहे. गाव कोणतं दादा आपलं? वावी, चांदोड, नाही निफाड. बर, ठीक आहे, धन्यवाद. हा 11 रुपये. कुठला कांदा आहे? लालचाच आहे? ठीक आहे, 811 रुपये गेला लालचा. कसं काय परिस्थिती आज आहे तीच आहे का कमी जास्त आहे काही? उलट कमी झालं. याच्या आधी काय भाव विकायचे? 1000 बर, ठीक, ओके, धन्यवाद. 1040 रुपये गेलाय मित्रांनो. साईज कलर क्वालिटी बघू शकता, साईज आहे सगळी 50+ साईज येईल. कुठले दादा कांदे? पातर शंभी. 800 पूर्ण आहे का वरती? 801 रुपये. कुठला कांदा आहे? बर, कसं काय परिस्थिती, कसं काय आजची? कालच्यापेक्षा पण डाऊन आहे मार्केट. कालच्यापेक्षा 5-50 ने कमीच आहे. 550 किती राहिले अजून शिल्लक कांदे? किती? 4-1 लाल कांदा किती दिवस चालेल तरी साधारणतः? अजून एक फुल चालेल, 1 महिना. ठीक आहे, त्याच्यानंतर उन्हाळा जाईल भाऊ. जास्त लवकर चालू होते. यावर्षी लवकर होते. बरं, सगळीकडेच पाणी भरपूर आहे ना हो. लागवडी कसं काय दरवर्षी सारख्याच का कमी आहे दरवर्षीपेक्षा? प्रमाण जास्त आहे लागवडीचं. उन्हाळ्याचं पण उन्हाळ्यात पण आणि लाल पण एवढे दिवस चालत नाही ना. आता 1 महिना वाढलेला लाल. बरोबर. ठीक आहे, चला. आवक भरपूर आहे भाऊ अजून. 811 रुपये. हा पण मीडियम साईज मध्येच कांदा आहे मित्रांनो. 811 रुपये झालाय. मोठा मीडियम कांदा आहे. क्वालिटी बघू शकता. कुठले दादा? धोंडगाव. बरं.